राजमाता जिजाऊ मासाहेबांचा पाचाड येथील ऐतिहासिक राजवाडा आज अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील या वास्तूची दुरवस्था पाहता शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे ठोस दुर्लक्ष स्पष्टपणे दिसते। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेला हा राजवाडा, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचं वास्तव्य होतं, प्रत्येक शिवभक्तासाठी श्रद्धास्थान आहे। पण आज या वाड्याच्या संरक्षक भिंती ढासळल्या आहेत, जोते नष्ट होत चाललेत आणि संपूर्ण परिसर गवत व झाडाझुडपांनी व्यापलेला आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असूनही वाड्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे। शेकडो वर्षांची साक्ष देणाऱ्या या राजवाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना शिवप्रेमींमध्ये तीव्र होत आहे। याच परिसरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा रायगड महोत्सव साजरा होतो। शिवसृष्टीसाठी जमिनीचे भूसंपादनही झाले। मात्र जिजामाता वाड्याचे जतन करण्यास शासन, लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभाग अपयशी ठरले आहेत। राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर एक तुटक लोखंडी दरवाजा लटकतोय, जो केवळ चिंधीने बांधलेला आहे। वाड्यात माहिती देणारे कुठलेही फलक नाहीत। आतल्या वास्तू संदर्भहीन आणि दुर्लक्षित दिसतात। राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळाची स्थितीही काही वेगळी नाही। बांधकाम अपूर्ण, बंद शौचालय आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष असा संतप्त सूर स्थानिक नागरिक व शिवप्रेमींमध्ये आहे। शिवप्रेमी शंतनू वाघमारे म्हणतात, राजवाड्याला भेट दिली असता मन हेलावलं। कोणत्याही ठिकाणी योग्य फलक नाहीत। गवताने सर्व परिसर व्यापला आहे। पुरातत्व विभाग संवर्धन नेमकं करतं तरी कशाचं? नमस्कार, मी शंतनू आदमने पुण्यावरून आलोय आणि मला हॉबी आहे अनेक किल्ल्यांवर जायची, किल्ले बघायची। आज आम्ही रायगड बघायला आलो होतो, तर थोडा वेळ होता तर आम्ही एक बोर्ड बघितला रस्त्याला। इथे जिजामाता वाडा असं लिहिलंय। हा इकडे जिजामाता वाडा आहे, हा इंग्रजांनी पाडलेला आहे। पण आम्ही तिथे गेल्यावर एंट्रीला तिथं ASIचा बोर्ड आहे आणि ही प्रोहिबिटेड अशी साईट असले असं लिहिलेलं आहे। पण त्याच्यात कुठलीच फॅसिलिटी नाही आहे। इव्हन तिथलं गेट पण तुटकं मोठकं लोखंडी गेट आहे, तिथे एकही गेट नाही। तिथे जिथे जिथे जे पोर्शन आहे त्याच्यावर कुठंच नामफलक लावलेलं नाही आहे की ही साईट काय आहे, ही कुठली विहीर आहे, हा वाडा कुठला आहे, असं काहीच लावलेलं नाही आहे। तेव्हा आपण जेव्हा रायगडावर एवढा पैसा खर्च करतो, तर ह्या पायथ्यावर खर्च करायला काय हरकत आहे? इथे पण थोडा पैसा खर्च करून ही एक चांगली मॉन्युमेंट होऊ शकते। आपण नेहमी मुघलांच्या मॉन्युमेंट्सला महत्त्व देतो आणि त्याला नावं ठेवतो, पण तिथं जाऊन बघा ते मेंटेन पण तसेच केलेली असतात। पण इथं महाराष्ट्रात मराठीच मॉन्युमेंटला काही महत्त्व नाही आहे। तेव्हा शासनाला विनंती आहे की याच्यावर थोडं लक्ष द्यावं आणि याला पुनर्विकसित करावं। धन्यवाद। तर रघुवीर देशमुख म्हणतात, जिजामाता वाडा शेवटच्या घटकांवर आहे आणि शासन कोट्यवधी रुपये इतर ठिकाणी खर्च करत आहे, पण खऱ्या वारशाकडे दुर्लक्ष केलं जातंय। म्हणून केली त्याच वेळेला मासाहेबांच्या उतार वयामध्ये त्यांना गडावरची हवा सहन होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी रायगडाच्या पायथ्याला पाचाड या ठिकाणी 14 एकरमध्ये राजमाता जिजाऊंच्या वास्तव्यासाठी या राजवाड्याची निर्मिती केली। या राजवाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। या राजवाड्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। राणीसाहेब पुतळाबाई या मासाहेबांबरोबर अनंत काळ, खूप मोठा काळ त्यांनी देखील या वाड्यामध्ये घालवला। छत्रपती शिवराय यांनी बऱ्याच वेळेला या वाड्यामध्ये वास्तव्य केलेलं आहे, मुक्कामाला थांबलेले आहेत। मासाहेबांना गाठीभेटी घेण्यासाठी ते इथे वाड्यामध्ये यायचे। मग राजकीय मुत्सद्दी असतील, सरदार असतील, राजकीय रणनीती असेल, याची सल्लामसलत आणि खलबत करण्यासाठी राजवाड्यामध्ये महाराज आणि मासाहेबांनी अनेक काळ आपला घालवलेली ही ऐतिहासिक वास्तू आहे। पण आज आपण प्रत्यक्षात बघितलं तर दिवसेंदिवस ती वास्तू ढासळत चाललेली आहे, परंतु त्याच्याबद्दलचा कुठंही प्लॅनिंग, आराखडा काहीही अजून त्याच्या दुरुस्ती संदर्भात केलेलं नाही। फक्त रस्त्यावरून वाड्यापर्यंत जायला पायऱ्या बनवलेल्या आहेत। त्या पायऱ्या सुद्धा माझ्यासारख्या खाजगी सातबारा त्या ठिकाणी असलेल्या लोकांचे होते, परंतु मी कोणताही मोबदला न मागता, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली जागा आहे, ही त्यांचीच आहे। आम्ही कोण हक्क सांगणार आहे? म्हणून एकही दमडीचा मोबदला न घेता मी त्या ठिकाणी पायऱ्यांसाठी रस्ता दिला होता, कुठली हरकत नाही घेतली आणि भारतीय पुरातत्व विभागाने त्या ठिकाणी रस्ता बनवला। पण आत गेल्यावर दुरावस्था काय?
ही सगळी परिस्थिती जी आहे तीच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळाच्या बाबतीत सुद्धा आहे. साधा राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा राजवाडा हे लिहिलेली पाटी सुद्धा नाही त्या ठिकाणी. राष्ट्रीय महामार्गाचा तुम्ही दर्जा दिलात, त्या ठिकाणी एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक संरक्षित स्मारक त्या ठिकाणी राजवाडा म्हणून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. पण त्या ठिकाणी थांबणाऱ्या गाड्यांना तिथे पार्किंग आहे का? नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का? नाही. शौचालय किंवा स्वच्छतागृह आहेत का? स्त्रियांची कुचंबना होते. खाण्यापिण्यासाठी काही नाही. कुठलीही पर्यटकांसाठी शिवभक्तांसाठी व्यवस्था नाही. इतकं आम्ही म्हणतो की उदासीन शासन का? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदनामध्ये संबंधित खात्याचे मंत्री उत्तर देतात की त्या ठिकाणी आम्ही पाण्याचं मडकं ठेवलेलं आहे येणाऱ्या शिवभक्तांसाठी. हास्यास्पद वाटतं. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्या अशा पद्धतीवरती अनेक वर्ष आम्ही आवाज उठवलेला आहे. अनेक सरकारं आली, कुठल्या एका विशिष्ट पक्षाला किंवा त्या सरकारला आम्ही दोष देत नाही, पण याच्याबद्दल जनता पण उदासीन. शिवभक्त पर्यटक येतात, आपली नाराजी व्यक्त करतात, निघून जातात, आपापल्या गावामध्ये मशगूल होतात. हा प्रश्न नेमका सोडवायचा कुणी, हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवभक्तांमध्ये स्थानिकांमध्ये हा प्रश्न आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.